तर ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल संवेदनासाठी फॉर्म भरला होता, म्हणजे विशेषतः अनुसूचित जमातीमधील विद्यार्थी म्हणजे एसटी कॅटेगरीमधील विद्यार्थी, त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे. कारण खूप दिवसापर्यंत पंडित दीनदयाल संवेदनाची अपडेट आली नव्हती, परंतु आपल्यापर्यंत ही अपडेट आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट माहिती करून घेऊ. ती माहिती समजून घेण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या नोकरी मास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे नोकरी महाराष्ट्र, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, कारण तुम्हाला अपकमिंग माहिती तिथे सुद्धा मिळत राहील. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. त्या ठिकाणी बघा, रिन्युअल स्टुडंटची डीबीटी कधी, खूप सारे विद्यार्थ्यांनी मला मेल केले आहे, मेसेज सुद्धा केले आहे इंस्टाग्रामवर. तर जे विद्यार्थी रिन्युअल असतील त्यांची डीबीटी लवकरच येऊन जाईल. सध्या ऑफिसला पंडित दीनदयाल संवेदना निधी आला नाही आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांची डीबीटी थांबलेली आहे. काय विद्यार्थ्यांची डीबीटी येत आहे, तर या ठिकाणी तुम्हाला वेट करावं लागणार आहे. काही दिवसात तुमची डीबीटी येऊनच जाईल. ठीक आहे. न्यू स्टुडंटची डीबीटी कधी येईल, तर बघा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जे ऍप्लिकेशन फॉर्म कॉलेजकडून सुद्धा अप्रूव्ह झाले आहे, त्यानंतर पीओ ऑफिसकडून सुद्धा अप्रूव्ह झाले आहे. आणि डीबीटी न येण्याचं कारण एकच आहे की ऑफिसला सध्या डीबीटी गव्हर्नमेंट मार्फत जमा झालेली नाही आहे. जसे ऑफिसला गव्हर्नमेंटकडून निधी प्राप्त होणार, त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पूर्णतः येऊन जाणार आहे. कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी 4-5 महिने झाले फॉर्म भरून, तरी सुद्धा त्यांची डीबीटी नाही आली. जसा निधी ऑफिसला आला तर पूर्ण तुमची डीबीटी, जेवढी डीबीटी तुमच्या तालुक्या जिल्ह्यानुसार असेल, ती पूर्ण सायकलला तुम्हाला एकाच वेळी भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर नवीन फॉर्म कधी सुरू होईल, बघा, जर तुमची ऍडमिशन वगैरे झाली असेल, आता अगोदरचे जे ऍप्लिकेशन सुरू झाले होते हे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये सुरू झाले होते. तर जे विद्यार्थी आता ऍडमिशन करतील किंवा ज्यांना नवीन फॉर्म भरायचा असेल, त्यांना सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी वेट करावं लागणार आहे. अगोदर वसतिगृहाचे फॉर्म निघत असते अनुसूचित जमातीसाठी, म्हणजे एसटी कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर संवेदनाचे फॉर्म सुरू होत असतात. अगोदर हॉस्टेलची प्रोसेस राहते, त्यानंतरच संवेदनाचे फॉर्म या ठिकाणी सुरू होते. या ठिकाणी तुम्हाला सप्टेंबर ते ऑक्टोबर मंथ पर्यंत या ठिकाणी वेट करावं लागणार आहे. त्यानंतरच तुमचे नवीन फॉर्म सुरू होणार. ठीक आहे. त्यानंतर तालुका आणि जिल्ह्यानुसार किती इन्स्टॉलमेंट या ठिकाणी तुम्हाला मिळत असते, या ठिकाणी मी तुम्हाला समजून सुद्धा सांगतो. बघा, जर तुम्ही मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 60,000 रुपये डीबीटी भेटते. हे तुमची इन्स्टॉलमेंटनुसार 4 इन्स्टॉलमेंट असते, म्हणजे 4 सायकल असते. टप्प्याटप्प्यानुसार तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी येत असते इन्स्टॉलमेंटनुसार. किंवा जर जास्त दिवस झाले तुमच्या डीबीटीला, तर पूर्णतः डीबीटी तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाते, म्हणजे 60,000 रुपये पूर्ण पाठवले जाते. ठीक आहे. इतर महसूल विभागीय मुख्यालय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 51,000 रुपये ठेवले आहे. हे सुद्धा तुमच्या इन्स्टॉलमेंटनुसारच पडते. त्यानंतर जर तुम्ही इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 43,000 रुपये मिळत असते. मेन म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा 43,000 रुपये हे डीबीटी मिळत असते. जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असेल आणि ते कॉलेज जर पंडित दीनदयाल संवेदना या योजनेसाठी रजिस्टर्ड असेल, तरच तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी 43,000 रुपये मिळू शकते. ठीक आहे. कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा डाऊट आहे की तालुक्याच्या ठिकाणी पंडित दीनदयाल मिळते का नाही मिळत. तर विद्यार्थी मित्रांनो, तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा पंडित दीनदयाल संवेदना मिळत असते. फक्त हे लक्षात ठेवता की ते कॉलेज पंडित दीनदयाल संवेदनामध्ये रजिस्टर असलं पाहिजे, म्हणजे त्याची नोंदणी झालेली असावी लागते. ठीक आहे. त्यानंतर डीबीटी मध्ये वाढ झाली आहे का, तर अगोदर काय म्हटलं होतं की डीबीटी मध्ये वाढ झालेली आहे, परंतु ती डीबीटी पंडित दीनदयाल संवेदनाची न असता ती डीबीटी होती वसतिगृहासाठी. म्हणजे अगोदर विद्यार्थ्यांना 3 महिन्याचे 12,900 मिळत होते, परंतु आता 18,900 या ठिकाणी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना मिळत असते. म्हणजे वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी डीबीटी वाढली आहे. आणि मेन म्हणजे पंडित दीनदयाल संवेदनाची डीबीटी या ठिकाणी वाढलेली नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला 60,000 रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी मिळत असते. ज्याप्रमाणे मी तुम्हाला अगोदर समजून सांगितलं डीबीटी कशा पद्धतीने मिळते, त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी डीबीटी मिळणार आहे. तुमची पंडित दीनदयाल संवेदनाची डीबीटी वाढली नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला होता, स्वयं पंडित दीनदयाल उपाध्याय संवेदना
फर्स्ट सायकल फंड ट्रान्सफर प्रोसेस बट नो रिस्पॉन्स आणि पैसे नाही आले अजून आणि 2, 3, 4 सायकल कधीपर्यंत येतील सर? या ठिकाणी समजून घ्या, जर तुम्हाला तुमच्या स्वयं ॲप्लिकेशन वेबसाईटमध्ये असं दिसत असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचं जे आधार लिंक आहे बँकसोबत लिंक करून घ्यायचं आहे, बँकसुद्धा आधार कार्डची लिंक करून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुमचं आधार कार्डसुद्धा अपडेट करून घ्या. त्याचमुळे कधी कधी काय होते की तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर पैसे होत नाही, ते कुठेतरी थांबून जाते. तर तुम्हाला आधार लिंक बँकसोबत करणे अति आवश्यक आहे. आणि राहिला प्रश्न 2, 3, 4 सायकल कधीपर्यंत येईल? जसा ऑफिसला निधी प्राप्त झाला डीबीटी तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल. ठीक आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा सुद्धा प्रश्न होता की समजा जर सर आम्हाला डीबीटी आली तर आम्ही कसं चेक करू शकतो वेबसाईटमध्ये? तर बघा, अगोदर तुम्हाला या स्वयं वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. मी हे वेबसाईट लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. त्यानंतर तुम्हाला अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल नाव युअर डीबीटी स्टेटस, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. या ठिकाणी बघा, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे. वर्ष निवडल्यानंतर या ठिकाणी बघा इथे सर्च दिसत आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुमची संपूर्ण हिस्ट्री या ठिकाणी दिसून जाईल. जी तुमची डीबीटी बँकमध्ये ट्रान्सफर झाली या ठिकाणी दिसून जाईल. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी मंथ दिसते, त्यानंतर स्टेटस दिसते. या ठिकाणी बघा सायकल सुद्धा दिसतो. या ठिकाणी तुम्ही असे 4 तुम्हाला सायकल भेटत असते, तर असे तुम्ही इझिली बघू शकता. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचप्रमाणे जर तुमचे काही क्वेश्चन असेल ते क्वेश्चन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्याचप्रमाणे जाता जाता हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, जेणेकरून जर त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना ही अपडेट मिळून जाईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.